आता बनवूया चवळीची भाजी। तर इथे काही खडा मसाला घेतलेला आहे। तर खडा मसाला हा कांदा आणि काही खडा मसाला तेलात भाजत आहे। आता हा खडा मसाला तेलात भाजून झाला की मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे आणि त्यासोबतच अद्रक, कांदा, लसूण, कोथिंबीर हे पण काढून घेत आहे। तर इथे कढई गरम करत आहे। कढई गरम झाली की यामध्ये तेल टाकायचं आणि तेल गरम करून घ्यायचं आहे। तर हे तेल गरम झालेलं आहे। आता इथे चवळी 4 ते 5 तास भिजत घातलेली आहे। तर ही चवळी या तेलामध्ये फ्राय करायची आहे। आता हे तेल गरम झालेलं आहे। तर ही चवळी 1 ते 2 मिनिटं मीठ आणि हळद टाकून फ्राय करायची आहे। मीठ टाकलेलं आहे। आता हळद टाकायची आहे। आता ही चवळी हळद आणि मिठामध्ये 1 ते 2 मिनिटं चांगली फ्राय होऊ द्यायची आहे। आता ही चवळी हळद आणि मिठामध्ये चांगली फ्राय झाली की या चवळीला टेस्ट छान लागते। तुम्ही चवळीची भाजी तर प्रत्येकच वेळेस केली असेल, पण एक वेळेस अशा पद्धतीने चवळीची भाजी नक्कीच करून बघा। तर आता ही चवळी 1 ते 2 मिनिटं मीठ आणि हळद यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। आता ही चवळी यामध्ये फ्राय होतच आहे। तर चवळी फ्राय झालेली आहे। आता एका प्लेटमध्ये ही चवळी काढून घ्यायची आहे। तर आता कढईमध्ये मोहरी तळायला टाकलेली आहे। आता ही मोहरी चांगली तळून घ्यायची आहे आणि मोहरी तळून झाली की यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि जिरं तळून घ्यायचं आहे। तर आता ही मोहरी तळतच आहे। तर येथे जिरं पण तळत आहे। आता हे जिरं तळून झालं की कढीपत्ता पण तळून घ्यायचा आहे। आता हा कढीपत्ता तळून झालेला आहे। तर येथे टोमॅटोची पेस्ट टाकत आहे। आता ही टोमॅटोची पेस्ट तळत आहे। आता ही टोमॅटोची पेस्ट 1 ते 2 मिनिटं चांगली तळून घ्यायची आहे। तर ही टोमॅटोची पेस्ट तळतच आहे। आता यामध्ये जो खडा मसाला सोबत कांदा, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर टाकलेलं होतं, हे सर्व एकत्र वाटून मिक्सरमध्ये वाटून घेतलं होतं, ती पेस्ट टाकलेली आहे। आता ही पेस्ट 1 ते 2 मिनिटं चांगली तळून घ्यायची आहे। आता ही पेस्ट चांगली तळून घ्यायची आहे।
तर इथे तुमच्या आवडीनुसार तिखट कमी किंवा जास्त, घरी तयार केलेला मसाला, आता हे फिरवत आहे. आता हे 1 ते 2 मिनिटं फ्राय होऊ देत आहे. हळद, फिरवत आहे. जी चवळी फ्राय केली होती ती यामध्ये टाकलेली आहे. आता ही चवळी पण 1 ते 2 मिनिटं चांगली फ्राय होऊ द्यायची आहे. तर याला तेल सुटेपर्यंत ही चवळी तळू द्यायची आहे. तर बघा, हळूहळू चवळी तळत आहे. आता या चवळीला तेल सुटलेलं आहे. तेल सुटल्यावरही ही चवळी 1 ते 2 मिनिटं या मसाल्यामध्ये फ्राय होऊ द्यायची आहे. तर आता येथे टोमॅटोची पेस्ट पण टाकली होती, पण काही टोमॅटोचे तुकडे पण टाकले. आता हे फ्राय होऊ देत आहे टोमॅटोचे तुकडे. तर आता हे फ्राय करून झालेले आहे. तर आता यामध्ये पाणी टाकत आहे. आता या भाजीला 5 ते 6 मिनिटं चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तर आता भाजीला उकळी येतच आहे. हळूहळू उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी 5 ते 6 मिनिटं चांगली उकळून घ्यायची आहे भाजी. तर इथे सुहाना मसाला टाकलेला आहे कलर येण्यासाठी. मीठ चवीनुसार. फिरून घेत आहे. तर आता या भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. तर येथे कस्तुरी मेथी टाकलेली आहे बारीक करून. तर आता या भाजीला उकळी येतच आहे.
तर या भाजीला उकळी येत आहे. आता यामध्ये कोथिंबीर टाकत आहे. तर आता कोथिंबीर टाकून झालेला आहे. आता 5 ते 10 मिनिटं उकळून ही भाजी आता तयार आहे. तर बघा, आता ही भाजी तयार आहे. तर आता प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर बघा, छान अशी झणझणीत चवळीची भाजी तयार आहे. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा. तुम्ही पण नक्कीच बनवून पहा अशा प्रकारे चवळीची भाजी. तर झणझणीत चवळीची भाजी तयार आहे.